रत्नागिरी शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी आता अधिक कठोर करण्यात येणार असून नियम उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंड आकारण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी दिली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, टपऱ्या, गाळे आणि फळ विक्रेत्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून आगामी 15 ऑगस्टपूर्वी शहरातील सर्व अनधिकृत टपऱ्या हटवण्यात येणार आहेत. दरम्यान शहरातील रस्त्यांच्या डिव्हायडरमधील झाडांची छाटणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याची अफवा काही माध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. मात्र ही माहिती चुकीची असून डिव्हायडरमध्ये झाडे योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच लावली जाणार असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी दिले आहे. शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी प्रशासनाकडून ही पावले उचलली जात असून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या रस्त्यावरच्या टपऱ्या आहेत त्याच्यामुळे आज आपण रत्नागिरी स्मार्ट सिटी करतोय आणि ही स्मार्ट सिटी करत असताना लोकांना फुटपाथवर सुद्धा चांगल्या प्रकारे चालता आलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून फुटपाथ चांगल्या प्रकारे विकसित केले जात आहेत, सुशोभित केले जात आहेत आणि अशा या फुटपाथवर जर ह्या टपऱ्या पुन्हा आल्या तर प्रॉब्लेम येतो. म्हणून पूर्ण टपऱ्या आता या 15 ऑगस्टच्या आतमध्ये सगळ्या टपऱ्या काढून टाकल्या जातील आणि टपरीमुक्त रत्नागिरी शहर आमचं करण्याचा प्रयास आहे आणि त्याची सुद्धा कार्यवाही येत्या काही दिवसात आम्ही सुरू करतोय. प्लास्टिक मुक्ती संदर्भातल्या या आधी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना बोलवून आवाहन केलं होतं की प्लॅस्टिकचा वापर करू नये. वेळोवेळी आमचे कर्मचारी जाऊन प्लॅस्टिक बंदीसाठी प्रत्येक वेळी प्लॅस्टिक ताब्यात घेत आहेत आणि एवढं सांगूनही जर व्यापारी ऐकत नसतील तर आता आम्ही पुढची जी स्टेप आहे दंड आकारायचा, ही दंड आकारायला आम्ही सुरुवात करतो. याचाही निर्णय आज आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये घेतला.